नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जो समाज स्वतःच्या मातृभाषेविषयी अनास्था दाखवतो अशा समाजाला काळ माफ करणार नाही। स्वभाषेची गळचेपी करणाऱ्या धोरणाविरुद्ध समाजातल्या सर्व विचारी घटकांनी ठामपणे उभा राहून विरोध नोंदवला पाहिजे। मराठी भाषा टिकवण्याची जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे, असं प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतुकराव ठाले पाटील यांनी केलं। साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते देवीदासराव कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते। परभणी शहरातील बी रघुनाथ महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात मराठवाडा साहित्य परिषद शाखा परभणीच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर मसपाचे कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, उपाध्यक्ष डॉक्टर आसाराम लोमटे, कोषाध्यक्ष डॉक्टर रामचंद्र साळुंके, सहकार्यवाह डॉक्टर गणेश मोहिते, सदस्य सरोज देशपांडे आदींची उपस्थित होती। यावेळी कौतिकराव ठाले पाटील यांनी साहित्य संस्था, वारसा आणि वसा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं। पुढे बोलताना पाटील म्हणाले, मराठी भाषेत कार्य करणाऱ्या अनेक संस्था आणि परिषद आहेत। या सर्व संस्थांचा जन्म त्या ठिकाणी झालेल्या साहित्य संमेलनातून झाला आहे। प्रारंभी बी रघुनाथ आणि देवीदासराव कुलकर्णी यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्राध्यापक भगवान कुलकर्णी यांनी तर आभार मारुती डोईफोडे यांनी मानले। या कार्यक्रमास कवी इंद्रजित भालेराव, केशव वसेके, रेणू पाचपोर, देवीदास फुलारी, महेश मोरे, बाबा कोटंबे, मोहन कुलकर्णी, राजेंद्र गहाळ, सावित्री चिताळे, अरविंद सगर, बबन आव्हाड, गंगाधर गायकवाड, शिवाजी मरगळ, डॉक्टर सखाराम कदम, डॉक्टर सुरेश शिवाळे, माधव गव्हाणे, संजय चिटणीस, डॉक्टर दत्ता शिंदे, अरुण चव्हाण, प्राध्यापक प्रवीण पुरी, प्राध्यापक नवनाथ सिंगापुरे, प्राध्यापक हनुमान वरंगळे, डॉक्टर पंडित निर्वळ, दिनकर देशपांडे यांच्यासह साहित्यिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।